महाराजांच्या पालखीबरोबर लाखो लोक पंढरपूरपर्यंत चालत गेले. पण त्या पंढरपूरला जाताना हे तुकाराम महाराजांनी अनेक अभंगातून प्रकट केलेले आहेत. त्यातलाच एक अभंग आहे की होऊन भिकारी पंढरीचा वारकरी. तर पंढरीचा वारकरी व्हायचा असेल तर भिकारी झालं पाहिजे. हरे कृष्ण. कारण आपण कुणाला भेटायला चाललेलो आहोत? द्वारकेचा राजा. आता राजाला भेटायला जायचं म्हणजे आपण राजासारखं जाऊन चालणार नाही, आपल्याला भिकारीच व्हावं लागेल. तर पंढरीचा भिकारी होऊन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाव. भिकारी आणि त्याच्याबरोबर ज्याला भेटायला चाललोय त्याची स्तुती पण करायला पाहिजे. ज्याला भेटायला चाललेलं आहे त्याची स्तुती करत गेलं पाहिजे. म्हणून नेमधर्म किंवा माझं व्रत काय आहे पंढरपूरला जाताना? मुखी विठोबाचे नाम. आणि उपासना कुठली आहे? हेची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा. तर स्तुती केली पाहिजे ज्याला भेटायला चालू आहे त्याची. आणि त्याचं जर लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं असेल तर त्यांच्या सेवकांची, म्हणजे ज्याला आपण भेटायला चाललेलो आहे त्यांच्या सेवकांची आपण सेवा केली पाहिजे. तर ही माझी उपासना आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हेची माझी उपासना लागेल संतांच्या चरणा. हे संतांच्या चरणांची सेवा, जे संतांची सेवा करत आपण पंढरपूरला जायचं. तुका म्हणे देवा हेची माझी भोळी सेवा. तर एवढं करून सुद्धा तुकाराम महाराज नम्रतेने सांगतात की ही माझी भोळी सेवा, म्हणजे अतिशय नम्रतेने केलेली अशी माझी सेवा पांडुरंगा तुम्ही माझी ही स्वीकार करा. तर ह्या भावनेनं ज्या वेळेला आपण भगवंताकडे जातो तर भगवत धामामध्ये रूप गोस्वामी सांगतात की मथुरावास 5 गोष्टीपैकी भक्तीमधल्या एक महत्त्वाचा आहे मथुरावास, म्हणजे धामामध्ये निवास करणे. जे लोक प्रत्यक्ष धामामध्ये राहू शकत नाहीत तर ते धामाला भेट देऊ शकतात. आणि जे भेटही देऊ शकत नाहीत ते धामाचं चिंतन करू शकतात. तर या चिंतनाच्या माध्यमातून आपण भगवत धामामध्ये राहू शकतो. आणि म्हणून जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत त्यांचं असं नाही आहे की फक्त 20-21 दिवसाचा हा सोहळा आहे आणि नंतर आपण सगळं काही विसरून जातो. वास्तविक आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा जो चातुर्मासाचं 4 महिने जे आहेत हे भगवत भक्तीमध्ये उन्नत होण्यासाठी, आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होण्यासाठी भगवंताने आपल्याला शास्त्राच्या माध्यमातून ही 4 महिने तपस्या करायला सांगितलेली आहे की आपली भक्ती जी आहे वाढली पाहिजे. तर किती आश्चर्य आहे पहा की सगळे भक्त जे जातात ते आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी, म्हणजे या दिवशी पांडुरंग झोपतात. त्याच्यानंतर कार्तिकमध्ये एकादशी येते, तिचं नाव आहे उत्थान एकादशी, म्हणजे त्या दिवशी भगवंत उठतात. आणि या दोन्हीच्या मध्ये 2 महिन्यांनी एक एकादशी येते, ती आहे पाशांकुश एकादशी, म्हणजे भगवंत आपली कूस उजव्या बाजूने डाव्या बाजूला बदलतात. 4 महिने भगवंत झोपतात. आहे का एवढा कोण आळशी? तर आळसपणामध्ये सुद्धा भगवंत सर्वात श्रेष्ठ आहेत. आणि एवढं 4 महिने झोपून सुद्धा सगळं कार्य चाललेलं आहे. असं काय नाही की कुठलं कार्य बंद पडलेलं आहे. सगळं कार्य चाललेलं आहे. सृष्टीचं सृजन चाललेलं आहे, पालन चाललेलं आहे, सर्व गोष्टी चाललेल्या आहेत जगामध्ये. तर अशा या भगवंताला भेटण्यासाठी झोपायच्या अगोदर सगळे भक्त जातात. आणि भगवंत झोपीला गेले की भक्त जास्त तपस्या करतात. भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी, भगवत प्रेम प्राप्त करण्यासाठी, आणि भगवंताला शांत झोप लागू दे. तर भगवंताला शांत झोप कधी लागते? ज्या वेळेला सगळे जीव जे आहेत हे सुखी आहेत.
सगळे जीव जे आहेत हे शांत आहेत आणि सगळे भक्तीमध्ये आहेत. पण असं सहसा कधी होत नाही. 3/4 लोक कायम भगवंतापासून दूरच राहतात. आणि म्हणून अशा लोकांसाठी भगवत प्राप्ती व्हावी म्हणून भगवंत आपल्याला काही मार्गदर्शन करतात. आणि त्यातलाच एक भाग आहे की भगवंताला जाऊन भेटणे. पण तो भाव कसा आहे, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. तर वारकरी म्हणजे कोण याचं वर्णन केलेलं आहे. जन्म मरणाची चुकवी जो फेरी तोच खरा वारकरी. म्हणजे ज्यांनी जन्म मरणाचा फेरा चुकवलेला आहे तो वारी, याचा अर्थ जाणे आणि येणे. तर आता आपलं जाणं येणं कुठं चालू आहे, 84 लक्ष योनीमध्ये जाणं येणं चालू आहे. तर हे जर बंद करायचं असेल तर आपली वारी कुठे लागली पाहिजे, पंढरपूर पंढरपूर पंढरपूर. त्यामुळेला या वारीतून आपल्याला जन्म मरणाची जी वारी आहे ती त्यातून आपण मुक्त होतो. आणि त्यासाठी खरा वारकरी कोण, अनेक लोक अनेक भावनेने जातात. खरा वारकरी जो जन्म मरणाची फेरी चुकवण्यासाठी भगवंताला शरण जातो भिकारी होऊन, तर तो खरा वारकरी. आणि तिथे न जाताही तो भाव जो आहे हा आपल्या हृदयामध्ये ठेवू शकतो. आज विठ्ठलाच्या बाजूला सुंदर साडी नेसून रुक्मिणी उभी आहे. रुक्मिणी ही महाराष्ट्र कन्या आहे, विदर्भ कन्या. आणि भगवान श्रीकृष्णाची ती पहिली पत्नी आहे. तर रुक्मिणीचा भाव काय आहे, भगवंताशी ज्यावेळेला तिला विवाह करायचा होता तर हाच भाव आहे. भिकारी याचा अर्थ की त्याला दुसरा कुठलाही आसरा नाही, त्याला जे काही मिळेल त्याच्यावर तो सुखी राहतो. जे काही मिळेल. आजकालचे भिकारीसुद्धा तसे राहिले नाहीत. हा भिकारी जो आहे हा 400 वर्षापूर्वीचा पंढरपूरच्या बाबतीत. आणि 4 महिन्यापूर्वी कुंज बिहारी मंदिरातनं मी सकाळचं प्रवचन देऊन बाहेर जाताना मला त्यांनी एवढा मोठा हलवा शिरा दिला प्रसाद म्हणून. बाहेर आल्यानंतर एक भिकारी बसला होता. तर त्याने म्हटलं की महाराज कुछ तो देव. म्हटलं की एवढा हा प्रसाद आहे, खाऊन संतुष्ट होईल म्हणून मी त्याला हा सगळा प्रसाद त्याला दिला. म्हणलं की येणे चाहिए मुझे, पैसा दे दो पैसा. अरे पैसे से भी ये महत्व है, ये इसको महत्व, प्रसाद है पैसे से भी महत्वपूर्ण है, तो ये वो आपके लिए है. म्हणाले की मुझे पैसा दे दो. म्हटलं पैसा मेरे पास नहीं है, देखो असले कपडे घालण्याचे कुठे पैसे ठेवणार. म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहे, हेच घे. म्हणाले त्यांनी नको म्हणून फेकून दिला. मी तो रस्त्यावरनं उचलून गोळा करून घरी घेऊन गेलो. तर भिकारीसुद्धा असे आहेत कलियुगातले. म्हणजे कलियुगामध्ये भिकाऱ्यांना सुद्धा भिकाऱ्याचा भाव नाही, बाकीच्यांना काय. भिकारीसुद्धा भिकाऱ्याच्या भावात राहत नाही तर बाकीच्यांचं काय. तर भिकारी म्हणजे देईल ते. आता दुसरा कोणी असता तर एवढा मोठा तुपात बनवलेला हलवा त्याला वाटलं असतं की काय माझं पुण्य आहे, किती जन्माचं, भगवंताच्या दारात बसलो, भगवंताने मला प्रसाद पाठवून दिला. परंतु दारिद्र्य, कलियुगामध्ये दारिद्र्य लोक आहेत सगळे. आणि म्हणून लोक भाग्यवान कोणाला समजतात, ज्याच्याकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, कीर्ती आहे, लाखो शिष्य आहेत. परंतु भाग्यवान कोणाला म्हटलेलं आहे की ज्याला भगवान माहिती आहे तो भाग्यवान. कारण भगवान जे आहेत हे भाग्य, सगळी भाग्य भगवंताकडे आहेत. म्हणून त्याला जो जाणतो आणि त्याला जो शरण जातो तो खरा भाग्यवान. बाकी सर्व दुर्दैवीच किती झाले तरी, किती जरी प्रचंड सगळ्या जगातली जरी संपत्ती एका व्यक्तीकडे असली तरी तो गरीबच आहे. कारण अंततः त्याला सगळं सोडावंच लागणार. म्हणून भगवंताच्या दृष्टीनं सगळेच गरीब आहेत. परंतु त्या भावनेनं कोण राहते, सगळेच जण माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे तेवढं आहे ह्याच्या विचारामध्येच राहतात. तर त्यासाठी होऊन भिकारी झालं पाहिजे. म्हणजे तशी भावना असली पाहिजे की माझं सगळं जे आहे ऐश्वर्य हे भगवंताचं आहे. क्षणोक्षणी आपल्याला हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर भगवंत आपल्याकडे आकर्षित होतील. आपल्याकडची कुठलीही जरी कला किंवा आपल्याकडचं कुठलंही जरी ऐश्वर्य दाखवायचा प्रयत्न केला तर भगवंत त्याच्यामध्ये परिपूर्ण आहेत.
अशा भगवंताला आम्ही काय दाखवणार आहे? आम्ही जे काही दाखवू ते भगवंताकडे पूर्ण मात्रेमध्ये आहे. आमच्याकडे एकदम क्षुल्लक, त्याची भगवंतासमोर काहीही गणना होत नाही. आणि म्हणून होऊन भिकारी. तिची रुक्मिणी जी आहे ही विदर्भ देशाचा राजा भीष्मक यांची कन्या आहे. दिसायला अतिशय सुंदर. आणि त्यांना भीष्मकांना 5 पुत्र आणि 1 मुलगी जी रुक्मिणी होती. तर रुक्मी, दुसरा आहे रुक्मरथ, रुक्मबाहू आणि रुक्मकेश, 5वा आहे रुक्ममाली. तर हे 5 भाऊ. तर त्याच्यामध्ये ही एकही आहे, ही रुक्मिणी भीष्मक राजाची कन्या. ही दिसायला अतिशय सुंदर. तर नारद मुनीसारखे साधू त्यांच्या महालावरती येत असत. तर ह्या रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाबद्दल त्यांच्या अनेक लीला, त्यांचं सौंदर्य, त्यांचं रूप, त्यांचा पराक्रम, या कथा ज्या आहेत या नारद मुनींच्याकडनं ऐकल्या. आणि केवळ कथा ऐकून तिचं मन आणि हृदय त्यांनी श्रीकृष्णाला अर्पण केलं. मी जर लग्न करेन तर ह्याच्याशीच, आणि कोणाशी लग्न नाही करणार. आणि त्यावेळेला किती 15-16 वर्षाची मुलगी, ज्यावेळेला सगळ्या मुली लग्नाचा विचार करतात, तर रुक्मिणीने पण केला. पण कुणाबरोबर लग्न केलं तर भगवंताशीच, या श्रीकृष्णाशीच. एवढा सुंदर, एवढा अलौकिक. तर तिचा भाऊ जो आहे रुक्मी, हिची इच्छा होती की त्याचा मित्र जो आहे शिशुपाल, त्याच्याशी रुक्मिणीचं लग्न लावून द्यावं. आणि त्याच्या पुढे त्याच्या 4 भावांचं आणि त्याच्या आईवडिलांचं काही चालत नव्हतं. एवढा तो प्रबळ होता. आणि म्हणून त्यांनी रुक्मिणीचा विवाह शिशुपालशी ठरवला. आणि हे ज्यावेळेला कळालं रुक्मिणीला, त्यावेळेला रुक्मिणीने विचार केला की यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. मला तर ह्या शिशुपाळाचा, जो की कृष्णाचा, जो माझा हिरो आहे, त्याचा कट्टर हा शत्रू आहे. आणि एवढंच नव्हे, राक्षसी वृत्तीचा आहे. आणि माझं मन आणि चित्त तर अगोदरच या कृष्णाने चोरून नेलेलं आहे. आणि म्हणून मी या शिशुपालशी विवाह करणार नाही. तर तिने काय केलं, एका ब्राह्मणाला बोलवलं, विश्वासू ब्राह्मणाला. आणि त्याला सांगितलं की माझा निरोप घेऊन तू द्वारकेला जा, इथं श्रीकृष्ण आहेत, आणि त्यांना कळव की अशी विदर्भ कन्या रुक्मिणी तुमच्याशी विवाह करू इच्छिते. आणि परंतु तिचा विवाह तिच्या भावाने रुक्मिणी या शिशुपालशी ठरवलेला आहे. तर ते लग्न व्हायच्या आत तुम्ही या आणि मला तुम्ही उचलून घेऊन जा, मला तुम्ही पळवून घेऊन जा. तर हा ब्राह्मण ज्यावेळेला द्वारकेला गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण राजसिंहासनावरती बसलेले आहेत. तर या ब्राह्मणाने दूतांकरवी निरोप पाठवला भगवान श्रीकृष्णांना की असा रुक्मिणीचा एक दूत विदर्भ देशातनं, म्हणजे जवळजवळ 1000 मैल पार करून तुम्हाला निवेदन घेऊन आलेलं आहे, तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेलं आहे आणि तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. आणि श्रीकृष्ण एक गोब्राह्मण प्रतिपालक, गोब्राह्मणांचे प्रिय आहेत. आणि भगवंतांना ही गोब्राह्मण प्रिय आहेत. म्हणून ब्राह्मण आला आहे म्हणून त्याला कुठल्याही प्रकारची वाट बघायला न लावता श्रीकृष्णाने आपल्या महालामध्ये बोलवून घेतलं. महालामध्ये बोलवून घेतल्यानंतर स्वतः आसनावरती बसले होते. त्या आसनावरती त्या ब्राह्मणाला बसवलं. त्यानंतर त्याचे पाय धुतले आणि चरणामृत प्राशन केलं. बघा, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणाला किती मान देतात, सन्मान देतात. तर हा ब्राह्मण फक्त जन्मानं नाही, भगवद्गीतेमध्ये 9 गुण सांगितलेले आहेत ब्राह्मणाचे. तर ब्राह्मण कोणी जन्माने होऊ शकत नाही. ब्रह्म जानाति ती ब्राह्मण, म्हणजे ज्याला ब्रह्म काय माहिती आहे, तो पूर्णपणे शरीर स्तरातून मुक्त झालेला आहे. भगवंताचा भक्त जो आहे, वैष्णव, हा सर्वोच्च ब्राह्मण. तर असा हा ब्राह्मण आल्याने
भगवंतांनी स्वतः त्याला आपल्या आसनावरती बसवलं आणि त्याची सेवा केली. आणि त्यानंतर त्याला विचारलं की ब्राह्मणा तू संतुष्ट आहेस ना? तर श्रीकृष्ण सांगतात की ब्राह्मण हा कायम संतुष्ट असला पाहिजे. तू संतुष्ट आहेस ना? आता ब्राह्मणाकडे काय असतं? आजकालचे ब्राह्मण नाही, हां, पुण्याचे, नाशिकचे तर ब्राह्मण जो आहे ह्या हातानं घेतो आणि ह्या हातानं देऊन टाकतो. त्याला जे काही मिळतं तो शिवून घेत नाही. काही पण जे मिळतं ते सगळं देऊन टाकतो. दान घेतो, दान देऊन टाकतो, स्वतःसाठी काय ठेवून घेत नाही. ह्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे भगवंतावरती अवलंबून असतो आणि म्हणून तो कायम संतुष्ट असतो. लोक विचार करतात की माझ्याकडे जे आहे त्याच्यामुळे मी संतुष्ट आहे, परंतु भगवंतानी जे काही दिलं आहे त्यावर तो समाधान मानतो, तो सगळ्यात जास्त संतुष्ट माणूस. आणि ब्राह्मणाकडे तर तसं भौतिकदृष्ट्या काहीच नाही आहे, तरी पण तो संतुष्ट कसा? कारण ज्याच्याकडे भगवंत आहे त्याला दुसऱ्याची कशाची गरजच वाटत नाही. त्याला भगवंत आहे, त्याच्याकडे सगळं काही आहे, कारण सगळं काही भगवंताचं आहे. म्हणून ब्राह्मण हा कायम संतुष्ट असतो. आणि म्हणून संतुष्ट माणूस कोण याच्याबद्दल कृष्ण त्या ब्राह्मणाला सांगतात की दैवानी जे काही प्राप्त झालेलं आहे तो आनंदाने स्वीकारतो आणि कुठल्याही बाबतीत लोभ ठेवत नाही. गरजेपुरतं त्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्यावरती जो संतुष्ट आहे तो खरा ब्राह्मण आणि तो खरा संतुष्ट. म्हणून आपण पाहतो बली महाराज आणि वामनदेव या कथेमध्ये बली महाराज, वामनदेव बली महाराजाकडे फक्त 3 पावलं जमीन मागतात. आता बलिराजाला हा फार मोठा अपमान वाटतो. मी तेवढ्या मोठ्या भूतलाचा राजा आहे, 3 पावलं का तुला 3 देश देईन? तर आपल्याला वाटतं की भगवंत आपल्यावरती जगतो आहे. 3 पावलं मागतो आहे म्हणजे ह्याला उभा राहायला जागा नाही म्हणून माझ्याकडे मागतो आहे, असा आपला होतो. आता जन्माष्टमी आले, हां, लोक डोनेशन मागायला जातील, भक्त जे आहेत आपले, तर देणाऱ्याला काय वाटतं की अरे वर्षातून एकदा आले, देवाला किती गरज आहे माझ्या पैशाची. हां, तर हा कोणाचा विचार झाला? बलिदेवचा. मला 3 पावलं मागतात. आणि म्हणून तिथे वामनदेव सांगतात की ज्याच्याकडे जेवढा आहे त्यात जर समाधानी नसेल तर संपूर्ण त्रैलोक्याचा जरी त्याला राजा बनवला तरी तो समाधानी राहणार नाही. जे ज्याच्याकडे आहे त्याच्यावरती जर समाधानी नसाल. आणि आपल्याला काय लागतं? भागवतमध्ये आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, दोन्ही याच्यामध्ये, की आपण आपलं काय म्हणू शकतो? आपल्या ओंजळीमध्ये जेवढं काही मावेल ते आपलं, त्याच्या पलीकडे आपलं काही नाही. आता ओंजळीमध्ये का? ओंजळीमध्ये जे काही आहे ते आपण पोटामध्ये ठेवू शकतो, तेवढंच काय आहे आपली साचवण्याची जागा. त्याच्या पलीकडे आपल्याकडे काय नाही. जेवढं आपल्या ओंजळीमध्ये आणि तेवढीच जागा पोटामध्ये आहे. ह्याच्यापेक्षा जो जास्त इच्छा करतो, शास्त्रात सांगितलं की तो कधी सुखी राहू शकत नाही. हरे कृष्णा. तर तुमच्याकडे ओंजळीपेक्षा जास्त काय असेल ते उद्या गोविंदाच्या चरणी आणून ठेवा. ह्याचं कारण का? तो भगवंतावरती अवलंबून नाही. स्वतःच्या घरात एवढं धान्य आहे, बँकेमध्ये एवढे पैसे आहेत, म्युच्युअल फंडमध्ये एवढे इंटरेस्ट येत आहे, तर ह्याच्यावरती अवलंबून नाही. भगवंत त्याला काय पाहिजे? ह्या शरीराला टिकवण्यासाठी एवढं धान्य, बस एवढं खाणं पाहिजे, ह्याच्या पलीकडे काय नाही. तर ब्राह्मण जो आहे त्याची वृत्ती अशी आहे, वैरागी वृत्ती. आणि म्हणून स्वयं कृष्णसुद्धा जो त्रैलोक्याचा नाही संपूर्ण सृष्टीचा राजा आहे, तो सुद्धा असे ब्राह्मण आल्यानंतर स्वतःचं आसन सोडून उठतो खाली. आज आपल्याला माहिती आहे राजकारणी लोक खुर्चीसाठी काय काय करतात. खुर्ची सोडताना किती त्रास असतो त्यांना.
अकलून घातलं तरी त्रास येतो. इथं सगळ्या त्रैलोक्याचा राजा तो स्वतःहून ब्राह्मणाचा सत्कार करण्यासाठी जमिनीवर उतरतो. तर कृष्ण सर्व काही असून एवढा नम्र हीन दीन भाव दाखवतात, म्हणजे भिकारीसारखा भाव दाखवतात. सगळं काही असलेला आणि आपल्याकडे नसून आपल्याला केवढी अहंकार आहे जे जे काही आपल्याकडे आहे त्याचा. म्हणून ब्राह्मणाला सांगतायत की जो ज्याला जे काही मिळालेलं आहे त्याच्यात जर संतुष्ट नसेल तर तो व्यक्ती सर्व काही मिळालं तरी तो संतुष्ट होणार नाही. तर अशी त्या ब्राह्मणाची स्वतः भगवान श्रीकृष्ण सेवा करतात. आणि मग त्याला विचारतात की अरे जिथनं आलास तिथं सगळं काही ठीक आहे का? तर तो ब्राह्मण सांगतो की मी रुक्मिणीचं दूत आहे. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीला बघितलेलं नाही आहे, पण तो सांगतो की हां मलाही माहिती आहे रुक्मिणीबद्दल, मी ऐकलं आहे, कारण ती एवढी सौंदर्यवान होती, संपूर्ण जगामध्ये तिची ख्याती इतकी सुंदर. बघा त्यावेळेला मीडिया नव्हता, व्हॉट्सअप नव्हता, ट्विटर नव्हता, काही नव्हता, तरी रुक्मिणी आहे विदर्भात आणि कृष्ण आहे द्वारकेत, 1000 मैलावरती, त्यांना कसं काय माहिती? म्हणजे आजच्यापेक्षा पूर्वीची टेक्नॉलॉजी प्रगत होती. आणि त्यावेळेला थोडं एवढं टेक्नॉलॉजी कशाला, आपल्याला एवढा आनंद अभिमान वाटतो. बघा मुंग्या ज्या आहेत, एक गुळाचा खडा ठेवा, पहिल्यांदा एकटी येईल आणि नंतर सगळी रांग लागेल. हां, अनुभव आहे का? मुंग्यांच्याकडे ही टेक्नॉलॉजी आहे, कम्युनिकेशन. आपल्याला कम्युनिकेशन केवढा मोठा आदर, आपल्याला केवढा अभिमान वाटतो, आमच्याकडे एवढं मोठं कम्युनिकेशन आहे. त्यानंतर मेलेलं प्रेत पडला असेल तर एक घार पहिला फिरते, नंतर आणखी घारीनं घेऊन येते. तर आमच्याकडे कम्युनिकेशन ते पक्ष्यांच्याकडे, किड्यांच्याकडे सुद्धा आहे. एवढा काय अभिमान असल्याची गरज नाही. तर इथे 1000 मैलावरती काय चाललेलं आहे हे कृष्णाला माहिती आहे. ते म्हणतात की हां मी पण तिच्याबद्दल ऐकलेलं आहे. तर हा ब्राह्मण सांगतो की तिची इच्छा आहे की तिचं आता लग्न शिशुपालशी ठरलेलं आहे आणि तिला तर शिशुपालशी विवाह करायचा नाही. तिची इच्छा आहे की तुमच्याशी तिचा विवाह व्हावा आणि म्हणून तिने तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे आणि तुम्ही तिला येऊन तिच्या विवाह व्हायच्या अगोदर तिला येऊन तुम्ही तिचं अपहरण करावं आणि घेऊन जावं अशी तिची इच्छा आहे. आणि कृष्ण ब्राह्मण सांगतात की ती तुमच्या रूपावरती आकर्षक आहे, ती तुमच्या पराक्रमावरती आकर्षक आहे आणि तिने तिचं मन आणि हृदय तुम्हाला अर्पण केलेलं आहे. आता कृष्णसुद्धा सांगतात तर ती माझ्या जशी प्रेमात पडली तशी मी पण तिच्या प्रेमात पडलेलो आहे, न बघतासुद्धा. आपल्या इथे म्हणतात लव ॲट फर्स्ट साईट, इकडे साईट पण नाही. हां, ऐकून, फक्त ऐकून. रुक्मिणीने कृष्णाबद्दल ऐकलं आणि कृष्णाने रुक्मिणीबद्दल ऐकलं, दोघंही एकमेकाच्या प्रेमामध्ये. कारण काय आहे, ते नित्य सहचारी आहेत, नित्य सहचारी आहेत, ते कधीच वेगळे होत नाहीत. तिथं आल्यानंतर आपल्यासाठी प्रेम काय आहे हे दाखवण्यासाठी ही लीला करतात की भगवत प्रेम कसं आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर रुक्मिणीसारखं हे जग जे आहे हे शिशुपाळसारखं आहे, ह्याच्याशी आम्ही संबंध ठेवायचा प्रयत्न करतो, तर ह्याचा पूर्ण वीट आला पाहिजे. हां, म्हणून विठ्ठलाचं नाव विठ्ठोबा कशा आहे, विटेवरी ठेला तोची विठ्ठला. वीट आला पाहिजे या जगाचा, मग विठ्ठल प्राप्त होईल. वीट आल्यानंतर विठ्ठल प्राप्त होईल. जोपर्यंत या जगामध्ये आपल्याला थोडंसं जरी स्वारस्य वाटलं तरी भगवंताच्याकडे आपले आकर्षण येणार नाही पूर्णपणे. जसं रुक्मिणीचा विवाह होणार होता परंतु त्यांचं आकर्षण कुठे आहे, कृष्णाकडे आहे. आणि म्हणून कृष्णसुद्धा सांगतात की जशी ती माझ्या प्रेमात पडले तिला सांग मी पण तुझ्या प्रेमात पडलो आहे आणि योग्य वेळ येताच मी तुला घेऊन जायला येईल. आणि मग नंतर ताबडतोब ब्राह्मणांच्या पाठोपाठ कृष्ण आपल्या सारथीला बोलवतात आणि त्याला सांगतात की रथ काढ, आपल्याला 1000 मैल जायचं आहे. आणि मग आपला रथ घेऊन स्वतः श्रीकृष्ण जातात. आणि श्रीकृष्ण निघाले म्हटल्यानंतर बलरामजी
त्यांना वाटतं की आता हे कृष्ण जे आहेत हे मुलीला पळवून आणायला चाललेत, म्हणजे नेमकीच काहीतरी गोंधळ होणार. हां, मुलीला पळवून नेलं तर गोंधळ होणारच ना. आजच नाही, तो पूर्वीपासून होतो आहे. हां, तर त्यांना वाटलं की हा गोंधळ होणार काहीतरी मुलीला पळून गेल्यानंतर, आणि म्हणून कृष्णाचं रक्षण करण्यासाठी बलराम सैन्य घेऊन कृष्णाच्या पाठोपाठ जातात. आणि इथे आल्यानंतर भीष्मकाची पण इच्छा असते की कृष्ण ह्याच्याबरोबर रुक्मिणीचा विवाह व्हावा, पण रुक्मिणीसमोर काय चालत नाही. आणि म्हणून ते हट्टाला पेटलेलं आहे रुक्मिणी. मग त्याला वाटतं की ठीक आहे, रुक्मिणीला जर हवा असेल मग कृष्ण काही ना काही करून इथे येतीलच, कारण रुक्मिणीची भक्ती तिचा दृढनिश्चय आहे, आणि असा दृढनिश्चय असल्याशिवाय भगवंत प्राप्त होत नाहीत. तर हा रुक्मिणीचा दृढनिश्चय जो आहे हा भक्तीमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, की दृढनिश्चय पाहिजे भगवंताची प्राप्ती करण्यासाठी, की त्याच्याशिवाय आपल्याला दुसरीकडे कुठेही आकर्षण असता कामा नये, तर भगवंत आपल्याकडे आकर्षित होतात. म्हणून भगवंत निघाले, आणि तिथे आल्यानंतर भीष्मक राजाने या सगळ्यांची व्यवस्था केली. आणि कृष्ण आणि बलरामला पाहिल्यानंतर शिशुपालचे वडील दामघोष यांना संशय आला. त्यांना माहिती आहे कृष्ण जिथं जातो तिथं काहीतरी महाभारत घडणारच. आणि संशय आला त्याने, आपल्या सैन्याला त्याने सतर्क केलं की कृष्ण आणि बलराम या विवाहाला आलेले आहेत. आणि त्या सगळ्या लग्नाची व्यवस्था सगळी करत होते. भीष्मकाने पण सगळ्यांची व्यवस्था केली, सगळ्यांना राहायला जागा दिल्या, त्यांचे सेवक दिले, त्यांची सगळी व्यवस्था केली. तसंच जांबवान पण त्यांच्या दामघोषसुद्धा त्यांच्याकडनं जे जे कोणी मंडळी आले त्या सगळ्यांची व्यवस्था त्यांनी केली. तर त्याची बारीक नजर होती ती कृष्ण काय करतो याच्याकडे. आणि त्याला माहिती आहे कृष्ण आहे, कारण कुठनं तरी बातमी फुटली होती की रुक्मिणीने पत्र लिहिलेलं आहे कृष्णाला की मला येऊन तू घेऊन जा, ही बातमी फुटलेली आहे. तर त्यावेळेला सतर्क राहिले सगळे. आणि म्हणून आता रुक्मिणीचा विवाह व्हायची तयारी झालेली आहे. तर ही रुक्मिणी चाललेली आहे, आणि थोडासाच काळ मुहूर्त याला शिल्लक राहिलेला आहे. आणि रुक्मिणीला वाटतं की अजून कशी काय कृष्ण आले नाहीत. तिच्या मनात संशय यायला लागला की माझा निरोप पोचला आहे, हा व्यवस्थित पोचला आहे की नाही, एवढा का वेळ लावत आहेत, का माझं पुण्य कमी पडलं, का मी वैष्णवांची सेवा केली नाही, का मी देवदेवतांची व्यवस्थित उपासना केली नाही, का मी साधूसंतांचा देखभाल केली नाही, की माझ्या घरी आलेला कोणी व्यक्ती असेल तर त्याला मी दान दिलं नाही का, माझ्या पुण्यकर्मामध्ये कुठं कमी पडलं का, असा ते विचार करते आहे की का कृष्ण अजून आले नाहीत, का कृष्ण अजून आले नाहीत विचार करते आहे. तर ह्या भक्तीमध्ये सुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण ज्या वेळेला सेवा करतो त्यावेळेला हा भाव आपल्यामध्ये ठेवला पाहिजे, भगवंत संतुष्ट असतील का, कुठे कमी पडलं का, आणि जिथं कमी पडलं ते सुधारण्याची आपली तयारी असली पाहिजे. कारण ज्यावेळेला आपण सेवा करतो कुठे ना कुठेतरी काहीतरी कमी राहतच असतं. तर जी काही आपण सेवा करतो ती शुद्ध करण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक वेळेला. आणि हाच विचार केला पाहिजे की खरंच भगवंताला जे काही आपण केलं आहे भगवंत संतुष्ट असतील ना, त्यांच्या संतुष्टीसाठीच करते आहे ना मी. ह्या सगळा विचार रुक्मिणी करत 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 दुर्गामातेच्या मंदिरामध्ये आली. आता तुम्ही विचार कराल की रुक्मिणी जी भगवंताची सहचारिणी आहे, नित्य सहचारिणी, तिला दुर्गेच्या मंदिरात जायचं काय आवश्यकता. पण ती दुर्गेच्या मंदिरात गेली ते सुद्धा भगवंताची प्राप्ती व्हावी, दुर्गेला साकडं घालण्यासाठी, दुर्गेला प्रार्थना करण्यासाठी. कारण दुर्गा जी आहे ही आपल्याला माहीत आहे की सगळी संपूर्ण जी भौतिक सृष्टी आहे त्याचं संचालन प्रकृती म्हणजे दुर्गा करते. आणि म्हणून घरच्या मालकाला भेटायला जाणं काय गैर नाही, कारण तिचा मालक कोण आहे तिला माहिती आहे, ज्याच्या प्रेमात ती पडलेली आहे. म्हणून ती प्रकृतीची जी अधिष्ठात्री आहे
दुर्गे दुर्गड भारी तुझं विणे संसारी. हां, तर ह्या दुर्गेला भेटण्यासाठी या दुर्गेला प्रार्थना करतात सगळे. हां, आता गणपती आला जवळ, सगळेजण प्रार्थना करतील, वारी वारी जन्मा मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट नेवारी. काय म्हणतात त्यांचं त्यांनाच माहिती नाही. ह्याचा अर्थ कुणी विचार केला आहे का? ह्याचा अर्थ काय आहे? वारी वारी जन्मा मरणा ते वारी, मी जन्म मरणाच्या चक्रामध्ये पडलेले आहे, हे दुर्गे मला सोडव, अशी ती प्रार्थना आहे. ह्याला म्हणतात की वराचा भात काय काय आहे? वरी म्हणजे काय? वारी वारी जन्मा मरणा ते वारी, हारी पडलो, हारलो मी तुला. प्रकृती आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे. लोकांना वाटतं तर त्रिशूळ जे महिषासुराला मारण्यासाठी आहे. महिषासूर नाही, आम्हीच आहोत, दुसरा महिषासूर कोण नाही. हा त्रिविधा ताप दुर्गा आपल्याला देते आहे. आणि म्हणून ही प्रार्थना, हारी पडलो, तुझ्या तापाला कंटाळलो मी आता, हरी बोल, मुक्त कर मला. वारी वारी जन्मा मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट नेवारी, माझ्यावरती हे संकट दूर कर, अशी दुर्गेला प्रार्थना करतो. आणि नंतर हलवा खातो. हां, दुर्गेचा प्रसाद म्हणून. तर या कलियुगामध्ये कोण काय म्हणतंय, आपण काय म्हणतोय, हे कोणालाच माहिती नाही. कोणालाच माहिती नाही. गणपतीची पण आरती तशीच करतो आपण, शंकराची आरती पण तशीच, सगळ्या आरत्या अशाच करतो. पण त्याचा अर्थ आपण कधीच विचार करत नाही. त्याचा अर्थाचा आपण कधीच विचार करत नाही. तर ही अशी दुर्गड भारी आहे दुर्गा. प्रकृती त्रिशूळ घेऊन आदिभौतिक, आध्यात्मिक, आदिदैविक 3 प्रकारचे त्रास आपल्याला प्रत्येक क्षणाला देते आहे. आणि म्हणून हारी पडलो. पण रुक्मिणी त्याच्यासाठी गेली नाही हारी पडलो म्हणून. हारी पडलो, हां, हरीच्या चरणावरती मला पडायचं आहे आणि म्हणून तू मला मदत कर. या घराची मालिक आहे, प्रकृतीची मालकीण आहे. त्यामुळे तिला भेटायला गेले की मी एवढं काकुळतीनं, अतिशय तीव्रतेनं पत्र पाठवलंय द्वारकेला श्रीकृष्णासाठी की मला येऊन त्यांनी उचलून घेऊन जावं, पण अजून कसे आले नाहीत. तर तिच्या अंगावरती काही शुभचिन्ह दिसायला लागतात, त्यावरती की कुठेतरी आहेत. तर भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं, थोडा वेळ लागेल पण अंधार नाही. भगवंत आपली इच्छा कधी ना कधी नक्कीच पुरी करणार. म्हणजे कुठली? कळाल की अहो मी इतकी इच्छा धरून बसलोय, 16 वर्ष गाडी पाहिजे, अजून मिळेना. हां, तर ही इच्छा नाही. भगवत प्रेम, भगवंताची कृपा, ही आपली इच्छा कधी ना कधीतरी पूर्ण करणारच, हा विश्वास पाहिजे. संशय येता कामा नये. अरे अजून नाही आलं. नाही, या जगामध्ये प्रभुपाद सांगतात की एकच गॅरंटी आहे, ती म्हणजे भगवत प्रेम. दुसरं तुम्हाला काही प्राप्त झालं तरी त्याचा काही उपयोग नाही, सगळं सोडावं लागेल. तर थोडासा उशीर होईल, आज नाही उद्या, पण नक्की. कारण तो आपला नित्य संबंध आहे. ममैव अंशो जीवलोके, आपला तो नित्य संबंध आहे भगवंताशी. म्हणून ज्यावेळेला भगवंत बघतील की आपण शुद्ध आहे, ज्यावेळेला भगवंत बघतील की आपल्या मनामध्ये भगवंत सोडून दुसऱ्या कशाचीही इच्छा नाही, असं तुकाराम महाराज प्रार्थना करतात की आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. हे भगवंता, तुझं चरण, ज्याचं आम्हाला दर्शन ज्यावेळेला मिळालं त्यावेळेला मन जे आहे हे दुसरीकडे कुठेही जात नाही. हे मन केवळ तुमच्या चरणाचीच, दुसरीकडे कुठेही जात नाही. आता आम्हाला या मनाला सगळीकडनं ओढून भगवंताच्या चरणाशी आणावं लागतं. जप करताना मंत्र, तर भगवंताचं भक्तांचं मन कसं असतं की भगवंताच्या चरणाला सोडून ते दुसरीकडे कुठे जात नाही. तर असा हा रुक्मिणीचा भाव की तिने कृष्णाला कधी सोडलेलंच नाही, विसरलेलंच नाही. फक्त आता प्रत्यक्ष भेट व्हायची आहे. मनाने आणि हृदयाने ती अगोदरच भगवंताला शरण गेलेली आहे. म्हणून ज्या वेळेला दुर्गा मंदिरातून दुर्गेला प्रार्थना करून भगवंताची प्राप्ती व्हावी, अशी प्राप्ती व्हावी म्हणून ती प्रार्थना केली. आणि ती ज्यावेळेला खालून चालत ज्यावेळेला आली त्यावेळेला तिने पाहिलं की कृष्ण रथामध्ये बसलेले आहेत आणि रथ जोराने धावत येतो आहे. आणि रुक्मिणीला तिने उचललं, रथावरती बसवलं आणि कृष्ण जोरात पळायला लागले.
तर इकडे रुक्मिणीला असं तिचं हरण केल्यानंतर सगळीकडे कौंडिण्यपूरमध्ये, आजही हे गाव आहे अमरावतीजवळ, कौंडिण्यपूरमध्ये सगळीकडे हाहाकार माजला. लग्नातल्या पोरीलाच पळवून नेलं तर काय होणार? लग्नातल्या पोरीलाच उचलून पळवून गेले, मोठी बातमी सगळीकडे. त्याच वेळेला ही बातमी कळाली रुक्माला, शिशुपालला, सगळ्यांना ही बातमी कळाली. आणि ही बातमी पसरेपर्यंत कृष्ण जे आहेत दूर गेले होते. म्हणून ह्यांनी नामघोष आणि सगळ्यांनी तयारी केली की या कृष्णाचा पाठलाग करून रुक्मिणीला परत. आता त्यांना काय वाटलं की कृष्णाने जबरदस्ती घेऊन गेली असेल. कुणकुण होती की रुक्मिणींनी पत्र पाठवलं आहे, पण शाश्वती नव्हती. खरंच आहे की काय? म्हणून रुक्मी आणि शिशुपाल हे सगळे सैनिक घेऊन कृष्णाचे पाठीमागे धावले. फार मोठं युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये रुक्मीचे, शिशुपालचं जे सैन्य होतं त्यांनी पाहिलं की प्रत्यक्ष कृष्ण जिथे आहेत, त्यामुळे आमचं काय खरं नाही. आणि म्हणून ते सोडून पळायला लागले. तर शेवटी रुक्मी एकटाच राहिला. आणि त्या रुक्मीला श्रीकृष्णाने पकडलं आणि पकडून त्याला केस करून त्याला मारणार. इतक्यात रुक्मिणीनं भगवंताच्या चरणाशी प्रार्थना केली की तो माझा भाऊ आहे, तुमचा मेवणा आहे कसा का असेना, तुमचा होणारा मेवणा आहे कसा का असेना. हां. आणि रुक्मिणी आयगाई करायला लागला, त्याला सोडून द्या. आता बायकोचं न ऐकणारा नवरा कोण आहे जगामध्ये? व्हायची आहे अजूनही. हां. तर रुक्मिणीची काकुळतेने केलेली प्रार्थना श्रीकृष्ण ऐकतात. आणि मग कुणाचाही पूर्वीच्या काळी अपमान हा सुद्धा मृत्यूपेक्षा वाईट. लोकांना मृत्यू चांगला वाटत असे अपमानापेक्षा. आज अपमान म्हणजे काय विशेष नाहीच, काहीच नाही. अपमान म्हणजे मृत्यूपेक्षा भयानक वाटत असे. आणि म्हणून श्रीकृष्णाने काय केलं? त्याचा अपमान केला, त्याला विद्रूप केलं. श्रीकृष्णाने त्याचे इथले केस कापले, इथले केस, इथले केस, इथले केस, इथले केस असे. हां, आजकालची लोक करतात ना, अर्धा इकडचं कापलेलं, अर्धा इकडचं कापलेलं, असं इथे कापलेलं, इथे सगळीकडे कुठे कुठे. तर असं डिझाईन रुक्मिणीला, हे पूर्वीचीच हेअरस्टाईल आहे, हे काय नवीन नाही. पण ती कोणाची आहे? रुक्मीची आहे. हां, रुक्मीची हेअरस्टाईल. तर रुक्मीला अशी हेअरस्टाईल करून अपमान. आज अशा हेअरस्टाईल करण्याला काय मिळतो? मान मिळतो. किती दिवस युग बदललं आहे पहा. वाकडे तिकडे केस कापले की. हां, कलियुगाचं सौंदर्य कशामध्ये आहे? केसामध्ये. कलियुगामध्ये काय केस कसे आहेत आपले त्याच्यावरती सौंदर्य आहे. तर रुक्मीचं हे आताचे जे केसाचं सौंदर्य आहे, हे रुक्मीला श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वीच हेअरकट करून दाखवलं. आणि आजच्यापेक्षा परफेक्ट भगवंत करत आहेत स्वतः. तर असा त्या रुक्मीचा अपमान झाला. आणि त्यानंतर ही रुक्मिणी द्वारकेला आली. आणि द्वारकेला आल्यानंतर द्वारकावासियांनी, अगोदरच त्यांना बातमी होती की कृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेमध्ये आलेले आहेत, तर त्यांचा विवाह होणार आहे. म्हणून संपूर्ण द्वारका नगरी सजलेली आहे. प्रत्येक घराघरामध्ये आनंद आहे. प्रत्येकजण कृष्णाची वाट पाहतो आहे. अशी संपूर्ण द्वारका नगरी कृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाला सज्ज झाली. त्यानंतर त्या दोघांचा विवाहही झाला. विवाह झाल्यानंतर अनेक वर्ष, त्याच्यानंतर सत्यभामाची, नंतर सगळ्या अनेक, जांबवती, अशा अनेक 8 स्त्रियांशी विवाह झाला. त्याच्यानंतर 16,100 या ज्या स्त्रिया भमासुराच्या कारागृहामध्ये होता त्यांच्याशी विवाह झाला. 16,108 स्त्रियांशी विवाह झाला. 16,108 महाल, प्रत्येक पत्नीसाठी एक एक महाल. आणि EMI भरून नाही. हां, विचार करा, 16,108 महाल ते.
आणि एवढंच नव्हे, प्रत्येक महालामध्ये प्रत्येक पत्नीपासून 8 मुलं आणि 2 मुली. विचार करा. हरे कृष्ण. म्हणून त्यांना भगवान म्हणतात. एवढं कार्य कोण करू शकेल काय? कॉम्पिटिशन नाही. कृष्णाला नो कॉम्पिटिशन. म्हणून शरण जायचं, बाबा सगळ्यामध्ये तुम्हीच श्रेष्ठ. एवढं झाल्यानंतर एक दिवस रुक्मिणी महालाच्या बाहेर गेली असताना कृष्णाची बालपणाची मैत्रीण राधाराणी येते. आत्तापर्यंत ऐकलेलं असतं ह्या द्वारकावासियाने, कारण कुठे जरी गेले तरी लहानपणीची मैत्रीण कोण विसरणार? कोणी विसरत नाही. तसं कृष्णाने पण विसरले नाही. सगळ्यांना आठवण आली ना. हरे कृष्ण. हां, कृष्ण त्यावेळेला असे रात्री झोपेमध्ये किंवा मध्ये मध्ये असे गोपी गोपी सगळं काय चिंतन करायचे. आणि रुक्मिणी आल्यानंतर कृष्णाला इतका आनंद झाला. सगळे लहानपणीचे ते सगळे त्यांना दिवस आठवायला लागले. रुक्मिणीला हाताने धरलं आणि तिला आणून आसनावरती बसवलं आणि गुलू गुलू बोलायला लागले. कृष्ण आणि राधा दोघंही लहानपणाच्या आठवणीमध्ये गुंग झालेले आहेत. सगळं काही विसरून तेवढ्यात ही महाराष्ट्र कन्या येते. तर कुठल्या महाराष्ट्र कन्येला आपल्या पतीच्या बाजूला गर्लफ्रेंड बसलेली आवडेल? नाही आवडणार. तर रुक्मिणीची महाराष्ट्राचा राग आहे. म्हणते की ठीक आहे ना, लहानपणी होतं, आम्ही सगळं विसरून दिलं, पण आता काय झाली ना तुमची 16,108 जणांचे लग्न झालेत, मी तुमची पत्नी आहे, आता कोणी इथं आणून बसवलं आहे? म्हणून तिला राग आला. आता राग आल्यावर मुलगी जाते कुठे? माहेरला जाते. आणि माहेर कुठलं रुक्मिणीचं? महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर रुक्मिणी द्वारकेवरून निघाली. अपमान झालेला आहे तिचा. बघा, एवढं सगळं प्रेम करून कृष्णाला प्राप्त केलं, काय वाटलं असेल रुक्मिणीला? केवढा अपमान वाटला असेल तिला. एवढं मी प्रेम केलं, सर्वस्व दिलं माझं, तरी पण रुक्मिणीला थोडा राग येतो. आता राग आली म्हटल्यानंतर ही माहेरला निघाली आणि अमरावतीपर्यंत पोचली नाही. मध्येच दिंडीरवन लागलं. दिंडीर म्हणजे चिंचांचं वन. सुंदर अशी नदी इतकी आकर्षक झाली. जरी नवऱ्याला सोडून निघाली पतीला, तरी एक मन पतीकडेच ओढत होतं. काही का असे ना, एवढं प्रेम करतोय माझ्यावरती, सगळ्यांच्यावरतीच प्रेम करत असेल माझ्यासारखं. तो पण एक बाजू होती. दुसरं, मी एवढी पट्ट राणी तरी दुसऱ्यांच्यावरती प्रेम का? चल बच्चन चाललेलं आहे मनामध्ये. आणि म्हणून ती पुढे पुढेच जाते. आणि ती आल्यानंतर दिंडीरवनमध्ये आली आणि तिथं तपस्या करायला बसली. आणि तपस्या पण कशाला? पुन्हा कृष्णाची प्राप्ती करायसाठी. का? कारण तिला वाईट वाटलं आणि तिला तिची चूक कळाली आणि म्हणून ती तिथे बसली. आता पत्नी गेल्यानंतर राधाराणी काय द्वारकेमध्ये राहणार नाही, कारण राधाराणीला द्वारका आवडत नाही. मोठे मोठे महाल, ते सोन्याचे सगळीकडे उंच उंच शिखरं आणि सगळे हायवे, त्यानंतर हत्ती, घोडे, रथ, हे राधाराणी आपली गोपी वृंदावनातली, त्याला हे सगळं असलं ऐश्वर कृष्ण आहे म्हणून आली, नाही तर काय ते तिला काय ठेवलेलं नाही. आणि ही राधाराणी पण वृंदावनला निघून गेली. आता राधाराणी गेल्यानंतर कृष्णाला रुक्मिणीची आठवण झाली. परत ही गेली कुठे? जाऊन जाणार कुठं? सरड्याची धाव कुंपणापर्यंत गेली असेल माहेरात, कुठं दुसरीकडे जायला ठिकाण आहे, बायकोला दुसरं कुठं असतेच आहे, म्हणजे दिंडीरवनमध्ये आहे. आणि कृष्ण दिंडीरवनमध्ये आले. आता तिथे आल्यानंतर त्यांना एक घटना आठवली. किती वेळ आपल्याकडे? किती वाजेपर्यंत? तर तिथे आल्यानंतर त्यांना आठवलं की मी एकट्याला वर दिलेला आहे आणि तो पुंडलिक जो आहे, जो मागच्या जन्मातला मुचुकुंद, तोही इथेच राहतोय.
बायकोला विसरले, भक्ताची आठवण, म्हणून हा विशेष अवतार आहे. म्हणून पंढरपूरला रुक्मिणीला बाजूलाच ठेवलं आहे. नवऱ्याचं फुल टाईम जॉब, भक्तांची भेट, भक्तांची सेवा, बायको बाजूलाच आहे, ती पण दूर ठेवले, त्याच खोलीत नाही. तर असे हे कृष्ण आहेत, भक्तवत्सल. त्यांना आठवलं की मुचुकुंद नावाचा राजा ज्यावेळेला देवदेवतांशी युद्ध करून थकला होता आणि असुरांचा ज्यावेळेला संहार केला त्यावेळेला देवतांनी त्याला वर दिला होता. यांनी वर मागितला की मला झोप पाहिजे. असं असतं ना, आपण अगदीच भरपूर काम करून थकल्यानंतर घरात सांगून झोपतो की मला जागा आल्याशिवाय उठवायचं नाही. असं मुचकुंदचं झालं. 6 महिने युद्ध केल्यानंतर थकला बिचारा, म्हणाला की मला आता फक्त झोप पाहिजे आणि मला जो झोपेतनं उठवेल तर फक्त माझ्या डोळ्याने मी तिची राख करून टाकेल, हा मला वर द्या. तर तथास्तु, हा देवताने त्याला वर दिला. तर हा मुचुकुंद झोपला होता गुफेमध्ये, एका गुहेमध्ये. आणि त्यावेळेला कृष्ण यांच्या पाठीमागे कालयवन लागला होता. तर कालयवन पाठीमागे लागला आहे आणि कृष्ण पुढे पळत आहेत. अगदी जवळ आला की पुन्हा लांब जायचे, अगदी जवळ आले की पुन्हा लांब जायचे. त्याच्या हातात सापडले नाही. भगवंत कुठलीही गोष्ट स्वतः करू शकतात, त्यांना काय कठीण नाही. त्यांच्या इच्छेने सर्व काही चाललेलं आहे. परंतु आपल्या भक्तांना त्यांचा गौरव करण्यासाठी ते सेवा देतात. आज जर भगवंतांनी ठरवलं की सगळं जग कृष्ण भावनामृत करून टाकायचं, त्यांना काय शक्य नाही. सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेले आहेत, सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेले आहेत. प्रेरणा देतील, त्यांचे किती जरी पापी असले, किती जरी असले, प्रेरणा देतील. चला छान, हरे कृष्ण, बी हॅपी. भगवंताची इच्छा असेल तर. पण त्याने आमच्यासारखे जे आळशी लोक आहेत त्यांना सेवा दिलेली आहे. ती सेवा करता करता आमचा आळस निघून जाईल, आमची जी वासना आहे ती निघून जाईल सेवा करता करता, आणि आम्ही शुद्ध होऊ आणि आमच्या माध्यमातून भक्तांच्यापर्यंत पोचण्याची संधी भगवंत आपल्याला देतात. तर भगवंत काय करू शकतात. तर भगवंत या कृष्णाला त्यावेळेला मुचुकुंदचा उद्धार करायचा होता. मुचकुंदाची कीर्ती सगळ्या जगामध्ये पसरवायची होती. आणि म्हणून जिथे मुचकुंद आहे त्या गुफेमध्ये गेले आणि आपल्या अंगावरची जी शाल होती ती शाल त्याने मुचकुंदावरती घातली आणि स्वतः कोपऱ्यामध्ये जाऊन कमरेवर हात ठेवून काय होते बघत राहिले. आपण ज्या वेळेला काही गोष्टी बघायची असेल त्यावेळेला आपण कशी उभारतो, कमरेवर हात ठेवून उभारतो. काय होते बघूया आता पुढे, किंवा कोणाची वाट बघताना असे कमरेवर हात ठेवून. तसे कृष्ण एका कोपऱ्यामध्ये गुफेमध्ये जाऊन, आता कृष्ण म्हटल्यानंतर तेज आहे म्हणून त्यांनी आपलं तेज जे आहे हे त्याला आवरण केलं. म्हणून गुफेमध्ये जसा होता तसा अंधकार झाला. तर त्यावेळेला कालयवन राक्षस पळत 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 आला आणि अगदी अंधुकसा उजेड त्या गुफेमध्ये होता. आणि एवढ्या जवळनं कृष्णाची शाल त्यांनी पाहिली होती म्हणून त्याला वाटलं की कृष्णच हा झोपला इकडे चादर घेऊन थकला आहे आणि हीच जागा आहे, हीच वेळ आहे त्याला मारायची. म्हणून त्याने लाथ मारली. लाथ मारल्याबरोबर चादर बाजूला झाली आणि मुचकुंद उठला. डोळ्यांनी बघितलं, हा कालयवनचा काय झाला, पूर्णपणे राख झाली. आणि कालयवन पूर्ण अजून झोपेतनं उठला पण नाही, त्याला पण माहीत नाही काय झालं. त्यांनी फक्त बघितलं, पण त्याला वर होता आणि त्याची राख झाली. त्यानंतर त्यांनी बघितलं की कोपऱ्यामध्ये त्यावेळेला संपूर्ण असा प्रकाश झळाळला आणि त्याने पाहिले की त्याचं माझं आराध्य दैवत स्वयं श्रीकृष्ण इथे उभे आहेत. आणि म्हणून त्यांना दंडवत केलं. त्यानंतर कृष्णाने त्याला सांगितलं की तुझ्या या सेवेवरती मी फार संतुष्ट आहे. तू ज्याला मारलंस तो आहे कालयवन, जो माझ्या पाठी लागला होता मला मारण्यासाठी, आणि तू त्याला मारलंस. ही तुझी अत्यंत सुंदर अशी सेवा. त्यामुळे मी तुला काय वर देऊ सांग. तर तो म्हणाला की
भगवंता सगळे शिव ब्रह्मा आदी लाखो कोटी योगी तुमची प्राप्ती व्हावी म्हणून हजारो करोडो वर्ष तपस्या करतात. मी काही न करता तुम्ही माझ्यासमोर उभे आहात आणि काय मागणार? तुम्ही जे आहात तुमचं दर्शन झालं एवढंच नाही, तुमची सेवा केली ह्याच्यामुळेच माझं समाधान झालं. आणखी कशाची मला गरज नाही. हा आहे भगवंताचा भक्त, तो काही मागत नाही. नंतर भगवंत पुन्हा म्हणाले की अरे काहीतरी माग, एवढी सेवा केलीस, स्वतःसाठी काय मागितलं नाही. भगवंताचे भक्त हे स्वतःसाठी कधीच मागत नाही. मग त्याने सांगितलं आता कलियुग येणार आहे. या कलियुगातले लोक कसे आहेत? पापी, आळशी, अधार्मिक, धर्माच्या बाबतीत त्यांना अजिबात रस नाही. म्हणजे यांचं जीवन पूर्ण पापाने भरलेलं आहे. मी एकदा कुरुक्षेत्रमध्ये होतो. एका दुकानाचं नाव होतं मोक्ष. आणि बघा आम्ही बुक डिस्ट्रीब्युशन करत होतो, मी आणि शुभदेव महाराज. आता मोक्ष म्हटल्यानंतर आला वाटलं अरे कोणतरी हा आध्यात्मिक व्यक्ती असेल. आणि तिथे गेल्यावर बघितलं तरी दारूचं दुकान होतं. आणखी दुसरं एक दुकान होतं, त्याचं नाव होतं पापी. हरे कृष्ण. म्हणजे दुकानाची नावं पण कशी असतात, मोक्ष, पापी. तर पाप म्हणजे काय हे सुद्धा लोकांना माहिती नाही कलियुगामध्ये. पाप काय आहे हे सुद्धा माहिती नाही कलियुगामध्ये. एवढे लोक पापी झालेले आहेत. तर हे पापी, अतिशय अधार्मिक, साधूंची निंदा, वैष्णवांची निंदा करणारे असे लोक कलियुगामध्ये जन्माला येतील. माझी एकच इच्छा आहे की तुमचं हे सुंदर रूप जे आहे हे फक्त शुद्ध भक्तांनाच कळतं. परंतु कलियुगामध्ये शुद्ध कोणच नाही. तर त्या सर्वांच्यासाठी ते ज्या वेळेला तुमच्या दर्शनाला येतील, तुमच्या केवळ दृष्टीनं त्यांचं अंतःकरण पूर्णपणे साफ व्हावं आणि तुमचं प्रेम त्यांना प्राप्त व्हावं, एवढी माझी एकच इच्छा आहे. भगवंताचे भक्त स्वतःसाठी मागत नाहीत. लाखो कलियुगामध्ये लाखो लोक येतील तुमच्या दर्शनाला, त्यांना सगळ्यांना तुम्ही तुमचं प्रेम द्या, त्यांना सगळ्यांना तुम्ही तुमची कृपा द्या. भगवंत म्हणाले तथास्तु, तुझी इच्छा मी जरूर पूर्ण करेल. आणि हे त्यांना इथे दिंडीरवनमध्ये आल्यावर आठवलं की हाच मुचकुंद आता पुंडलिक म्हणून ह्याच दिंडीरवनमध्ये राहतो आहे. आणि म्हणून भगवंत त्याच्या घरी गेले त्याला भेटायला. त्या घरी गेल्यानंतर हा पुंडलिक काय करत होता? आपल्या आईवडिलांचे चरण दावत होता, त्यांची सेवा करत होता. कारण ते वैष्णव आहेत म्हणून, आईबाप म्हणून नव्हे. महाराष्ट्रामध्ये ही फार मोठी गैरसमजूत आहे. तर वैष्णव आहेत त्यासाठी त्यांची तो सेवा करत होता. आणि त्यावेळेला भगवंत जे आहेत हे द्वारकेचा राजा, म्हणजे असे सुंदर भरजरी वस्त्र, मुकुट, हे सगळं त्यांचा राज, सगळा वेश, ह्याच्यामध्ये पुंडलिकाच्या घरी आले. ते घर पण नाही, झोपडी होती. तर त्या घरामध्ये आल्यानंतर सेवा करत असताना भगवंत आल्याची जाणीव झाली. त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं तर प्रत्यक्ष त्यांचं आराध्य दैवत विठ्ठल, विटेवरी ठेला तो विठ्ठल जो आहे स्वयं भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे आलेले आहेत. आता आईवडिलांची सेवा करतायत, म्हणजे भक्तांची सेवा करतायत. ते सोडून, कारण भगवंत काय सांगतायत की माझे भक्त जे म्हणतात की माझे भक्त आहेत ते खरे माझे भक्त नाहीत. माझ्या भक्तांची जे सेवा करतात ते खरे माझे भक्त. आणि हे पुंडलिका माहिती होतं. आणि म्हणून तरी पण घरी आलेला जो अतिथी आहे, जरी शत्रू जरी असेल, वेदामध्ये वर्णन आहे की त्याची सेवा करावी. सगळ्यात पहिला काय करावं? त्याला बसायला आसन द्यावं. दुसरं गोष्ट काय करावं? प्यायला चहा किंवा कोको कोला द्यावा. हरे कृष्ण. चहा कोको कोला नाही, गुळ पाणी द्यावं. महाराष्ट्रामध्ये लिंबू पाणी द्या, म्हणजे पाणी द्या काय नसेल तर, म्हणजे त्याला काहीतरी ऑफर करावं, काहीतरी द्यावं. आणि तिसरं, काहीच जर नसेल, गोड शब्दांनी त्याचं स्वागत करावं. या 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 या.
घरी या, असे दरवाजात का उभे आहात, या घरात, वैरी जरी असला तरी. तर ह्या 3 गोष्टी केल्या पाहिजेत. पण आता पुंडलिकाकडे या तिन्हीपैकी काय आहे? गोड शब्द तेवढंच आहे. घरात फर्निचर नाही, का देणार बसायला? त्यानंतर वडिलांची सेवा चाललेली आहे, पाणी पण उठून द्यायला नाही. म्हणून गोड शब्दामध्ये त्यांनी, त्याचं गोड शब्द काय? बाजूला पडलेली वीट उचलली आणि टाकली पायाखाली, त्याच्यावर उभे राहा. हेच फर्निचर आहे माझ्या घरात, त्याच्या पलीकडे काय नाही. आणि भगवंतही तेवढ्या किती कृपाळू, त्याला आठवण करून देण्यासाठी कमरेवर हात ठेवून त्या विटेवरती उभं. तो वीट म्हणजे आहे इंद्र. ज्या वेळेला त्यांनी वृत्रासुराला ठार मारायचा प्रयत्न केला, त्यावेळी वृत्रासुराने शाप दिला त्याला की ती वीट होऊन पडशील. तो वीट होऊन पडता पडता इंद्राने प्रार्थना केली की हे भगवंता, खूप मोठी मला शिक्षा नको, माझा उद्धार कर. भगवंताने सांगितलं की मी ज्यावेळेला कलियुगाच्या सुरुवातीला येईल त्यावेळेला तुझा मी उद्धार करेन, तोपर्यंत विटेवरच राहा, वीट म्हणूनच पड. आणि म्हणून ती वीट जी आहे, पाय ठेवल्याबरोबर इंद्राचा उद्धार झाला. पण इंद्राने प्रार्थना केली की तुमच्या चरणाला सोडून मला कुठे जायचं नाही, आता तुम्हाला सोडून गेले की माझी बुद्धी भ्रष्ट होते, तुमचे अपराध करत बसतो मी. त्यामुळे आतापर्यंत भरपूर अपराध केले, तुमचे केले, भक्तांचे केले, सगळ्यांचे केले, आता बस झालं, तुमच्या पायाखालीच मला ठेवा. म्हणून जिथे कृष्ण आहे तिथे ती वीट पण आहे. म्हणजे इंद्र भगवंताच्या चरणाशी कायम आहे. आणि म्हणून ती वीट जी आहे ते इंद्र, त्याच्यावरती भगवंताने त्यालाही मुक्त केलं. आणि पुंडलिकासमोर उभा राहिले कमरेवर हात ठेवत. पुन्हा पांडुरंग त्यावेळेला विठ्ठलाने विटेवरती उभारलेला आहे. त्यांनी विचारलं की हे पुंडलिका, मी माझ्या भक्तांची सेवा तू इतकी सुंदर मन लावून करतोयस, तुझ्यासाठी काय वर देऊ? तर तोच वर जो त्यांनी मुचकुंद स्वरूपामध्ये मागितला होता, तोच वर त्यांनी मागितला की आता कलियुगाची सुरुवात होईल तर सगळे पापी तापी जन तुमच्याकडे येतील, त्यांना सगळ्यांना तुम्ही दर्शन द्या. भले 10 तास रांगेत उभा करा, हां, पण दर्शन द्या, सगळ्यांना दर्शन द्या. आणि जे तुमचं दर्शन देतील, जे तुमचं दर्शन घेतील, त्या सगळ्यांना तुम्ही तुमचं प्रेम द्या, त्या सगळ्यांना तुम्ही तुमची कृपा द्या. आणि म्हणून अशा पांडुरंगाला भेट घ्यायला लाखो लोक आजच्या दिवशी विशेष करून जातात, दर एकादशीला जातात आणि दररोज पण जातात. पण तेच विठ्ठल रुक्मिणी आज आपल्यासमोर इथं अवतीर्ण झालेले आहेत. तशी रुक्मिणीने प्रार्थना केली आणि जसे रुक्मिणीला प्रसन्न झाले तसे तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की होऊनी भिकारी, आपण त्यांच्यासमोर उभं राहायचं, त्यांच्याकडे मागणी मागायची की माझ्याकडे जे काही आहे भगवंत आहे सर्व तुमचं आहे, तुमच्याशिवाय मी भिकारीच आहे. आणि एवढी बुद्धी द्या, जे काही माझ्याकडे आहे हे तुमच्या सेवेमध्ये लावावं, एवढंच. या दृष्टीनं विठ्ठल रुक्मिणीचं आपण आजच्या दिवशी वर्णन केलं आहे स्कंदपुराणमध्ये की आजचा विठ्ठल हा विशेष रूपामध्ये आहे. गोपवेश बालकम. कार्तिक आणि आषाढी एकादशीला इतर वेळेला द्वारकेचा राजा म्हणून उभे आहेत, पण कार्तिक आणि आषाढी एकादशीला गोपवेश म्हणून त्यांचं दर्शन घेण्यासाठी आज रांगलेली असते की गोपाळ दर्शन आहे. आणि दर्शन घेतल्यानंतर भक्त लोक गोपाळपुराला जातात आणि तिथे काला करतात. जसं कृष्णाने ते आले होते त्यावेळेला गाई आणि गोपाळाने घेऊन आले होते, आणि तिथे विष्णुपाद म्हणून आहे, हे विष्णूचे चरण आहेत. तर तिथे जे आहे राधाकृष्णाची सुंदर अशी मूर्ती आहे, तर तिथे सगळे लोक गोपाळ काळा करतात. म्हणजे भक्त आणि भगवंताची भेट झाली की आनंद आहे, आणि असा आनंद जो आहे हा तिथे साजरा करतात. तर असं हे पंढरपूर विशेष असं स्थान, आणि त्या स्थानाची महती शुद्ध भक्त तुकाराम महाराजासारख्या ग्रंथातून आपल्याला प्राप्त होते. तर स्वयं भगवान चैतन्य महाप्रभूसुद्धा पंढरपूरमध्ये आले. दक्षिण भारतामध्ये 4 महिने श्रीरंगम इथं राहिले, त्याच्यानंतर जास्तीत जास्त राहिले ते पंढरपूरमध्ये 11 दिवस. आणि दररोज त्यांनी तिथे विठ्ठलाचं दर्शन घेत कीर्तन केलं आणि नृत्य केलं.
तर आपणही चैतन्य महाप्रभूच्या परंपरेमध्ये आहोत. विठ्ठलासमोर कीर्तन करू विठ्ठलाला संतुष्ट करण्यासाठी. तर सगळ्यांनी या कीर्तनामध्ये भाग घ्यावा. श्रील प्रभुपाद की. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण सीमांना पुन्हा धन्यवाद देऊ, कारण ते इतके व्यस्त असताना पण या ठिकाणी आले आणि आपल्याला सुंदर असं विठ्ठल असं कथा आपल्याला ऐकवले त्यांनी, आणि त्यांनी असंच वर्षावर यावं आणि एकदम मार्गदर्शन करावं. तर आपण त्यांना धन्यवाद देऊन 3 वेळा जोरात. तर ते विशेष करून संपूर्ण भारतभर प्रचार